लारू किले सुनस केली सायनाथ भावजीनी बोली केली सुपली घडविली रे सुपली घडविली एकदा तरी कोळी लोकांच्या हल्दीला येऊन बघा. आतूची अप्पाची करवली शिवम या शादी में आई एम कमिंग फ्रॉम कन्नडा. इकडे 30 किलो सकला दिसतो. आता मासा सकला जाम कापलेला आहे पुलचो आहे. मुसीचे तेलांवर रातलीला रे मुसीचे तेलांवर रातली. आज लग्न आमचा हौशी मौजीचा सण आहे. नमस्कार मंडळी, तन्वी सगळीकडे एसपी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो. तर मी आज आले बोलणी कोलीवाड्यामध्ये. बहीण भावाची अशी हळदी समारंभ आहे, तो तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच हळदीचा व्हिडिओ येत आहे. व्हिडिओ सुद्धा इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न असेल, त्याला फुल धमाल असणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ न स्किप करून बघा. मुलगी सुद्धा सगळी रेडी आहे. फोटोशूट चालू आहे थोडा. दोघं भाऊ भाऊ तुम्ही ना? हो. तुमचं नाव सांगता? माझं नाव शिवम. शिवम राजेश कोहली. कसं वाटतं ते हळदी आहे? खूप छान वाटते. सर्वजण एकत्र आहेत, मित्र परिवार, आई वडील खूप खुश आहेत. लव्ह मॅरेज होतं काय? अरे लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज होतं. चालेल. तुझं नाव सांग. माझं नाव पायल. कसं वाटतं तुला आज तुला हळदी आहे? खूप मस्त आनंदी, सर्व मजेत चाललंय. तुमचं नाव सांगा. तुम्ही यांचे कोण लागते? नामदेव कोळी. मी हे माझे नातवांचे लग्न आहेत. हे आनंदाने सुखाने पार पडते. मी खुशबू. मी पायल हिची बहीण मोठी. नवरा नवरीचे आई बाबा दिसतात इथे. मी राजेश कोहली. हे माझा एक मुलगा शिवम आणि मुलगी पायल यांचं लग्न आहे. तुम्हाला कसं वाटतं तुमच्या घरात लग्न कार्याचं? तर आमच्या घरात पाहुणे मंडळी आलेली आहेत, सगळी नातलग आलेली आहेत. तर आम्हाला खूप मजा वाटते आणि हल्दीचा प्रोग्राम आहे. तर सर्वांना मजाचा दिवस आहे आज. सर्वांनी हल्दीसाठी येणे. आणि हा आता आमचा नातू आलेला आहे सजून. मावशीच्या हल्दीला या. ना तुमचं नाव सांगा. क्विन्शा कल्पेश कोहली. प्रिन्सी कल्पेश कोहली. तुम्ही आज फुल एन्जॉय करणार ना मावशीच्या हळदीमध्ये? इथं काय प्रोग्राम म्हणजे आमचं इथं कुलदैवत आहे. त्यासाठी आम्हाला आधी लग्न अगोदर पूजा करायला लागते कुलदैवताची. हां, मान द्यावा लागते देवाना. नंतर मग हळद बाहेर न्यायला लागतं.
श्री समर्थ कोली. मी आपण आत्तूची करवली. बघा पाठीमागे नाव सुद्धा काढलंय आतूची आप्पाची करवली. पाठीमागे नाव सुद्धा काढलं ब्लाऊज पायल म्हणून. काय नाव काय रॉयल आहे? रॉयल मी पायल लिहिलंय काय? ती दोन नावं एकत्र केलेली आहेत, रोनित आणि पायल. हा, हे आमचे कुलदैवत, पहिला मान यांचा, नंतर दुसऱ्या देवांचा. हो 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 हो. आपल्यासोबत आता एक फेमस युट्यूबर आज करंजावरून आलाय. आम्ही तुझा बघतो त्याचे व्हिडिओ. मी पण, तू अलिबाग मध्ये शूट केलेला आहेस हालत? हालत पहिल्यांदाच करते जास्त, आपल्या मासेचे व्हिडिओ असतात. हा, फिशिंग ब्लॉग करतो जास्त करून. मी पण हालत जास्त शूट करतोय, कारण का मला फिशिंग म्हणजे बोटीत जाणं म्हणजे चक्री येण्याचा प्रॉब्लेम आहे माझा. हालत एकदम भारी असतात आणि आगरी कॉलनची हालत बोलला असते, एक नंबर असतात. मी कंटिन्यू हालत शूट करत असतो. बोडणीवर पहिल्यांदा हालत शूट करतो, रेवस मध्ये केलेले आहे, साखर कोलीवाड्यात केलेलं आहे, अलिबाग कोलीवाड्यामध्ये केलेलं आहे. पण बेस्ट हालत नाही आणि आगरी कोल्यांचं काही टेन्शनच नाही, बिंदास एकदम, काहीच टेन्शन नाही, कारण फुल धमाल असते. आणि या ब्लॉग मध्ये तू दाखवणारच आहेस. तर चला, भावाला आपल्या सपोर्ट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यावर असंच प्रेम ठेवत जा, कारण का खूप मेहनत करतात आपली पोरं. सपोर्ट ठेवा. आणि फिशिंग ब्लॉग मध्ये माझ्या चॅनलवर जास्त येत नाही, कारण का बोटीमध्ये प्रवास करून ब्लॉग शूट करणं म्हणजे मी तर बाबा भिंगरते, माझी भिंगरी होते, त्याच्यामुळे मी फिशिंग ब्लॉग जास्त करत नाही. पण भाऊ आपला फिशिंग ब्लॉग जास्त करते, म्हणजे मानला पाहिजे. उन्हात कॅमेरा धरून प्लस फिशिंग करणं कठीण काम आहे. शुभेच्छा, खूप खूप. सबस्क्राईब करा, भावाला सपोर्ट करा. दादाच्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. दादाच्या व्हिडिओ सुद्धा मस्त असतात, आम्ही सुद्धा घरी बघतो, तुम्ही सुद्धा. धन्यवाद. असाच प्रेम ठेवा आणि आईला माझा नमस्कार सांग सर्वांना. ठीक आहे. बघा मंडळी, इथे मित्र परिवार दिसतोय नवऱ्या मुलाचा. बघा आपल्या इथे सौरभ दादा दिसतोय, ज्याने आपल्याला बोलवलं होतं आज. काय बोलशील आज? तुला कोण लागतात? माझा मित्र आहे आणि त्याचे हाल आता फुल धमाल करायचे आहे. आणि आता 2 तास का 4 तास राहिलं त्यानं फुल धमाल करायचे आहे. आणि त्यान पण रॉय स्टॅकचा माल आहे. हो, खावा विवाची फुल मजा आहे सगळी एकदम. आणि राजूचा पोर आपला चरणकडे आहे का, त्याला असं नादा सांगण्या प्रकार नसतंय. मंगलमूर्ती ग्रुप आहे आणि आता ते फुल धमाल करणार आहे थोड्याच टाइमात. चला आता बघूया. या माझ्या सर्व ही बहीण आणि या सर्व आमच्या वहिनी आणि ताई, सर्व ताई आहेत आमच्या. या तुमचं नाव सांगा. अर्पिता कोली. काय बनवू तुमचं? उद्या लग्न होणार आहे. उद्या लग्न होणार आहे. झालं ते मला खूप छान वाटतं. तर मंडळी, आता रेवस होता आलोय बोडणी गावामध्ये पुन्हा. त्याचा साईबाबाच्या देवळामध्ये तर आलेला आहे. इथे साईबाबाचा आशीर्वाद देतात आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने जल्लोष तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. दिल्लीच्या तालावर जल्लोष असणार आहे. आमच्या गावातली एक वेगळी परंपरा आहे, तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतं. आता आलो जेवणासाठी. ते जेवण चालू आहे, ते फुल धमाल चालू आहे. जेवता जेवता थोडासा प्रोग्राम चालू आहे. बघा सर्वांचा प्रोग्राम चालू आहे. बघा फुल धमाल करताना हल्दीला. राजेश कोहलीचा मुलगा शिवम आणि पायल यांच्या हल्दीचा कार्यक्रम चालू आहे. आणि आमचा कायम त्याच्याशी ट्रॅडिशनल रिलेशन आहे राजेश कोहलींची. आणि त्याचा आम्ही सगळा एन्जॉय करत आहोत. आणि डिंगडॉंग संघ त्याच्यासोबत पूर्णपणे सहमतीने
या कार्यक्रमामध्ये हल्दीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे. एंड माझा फ्रेंड ये एंड राजेशा फ्रेंड त्यांना मेरे पायल आणि उसका लड़की ना शिवम ये शादी में आई एम कमिंग फ्रॉम कन्नड यांना पांडू या तो भी है ये व्यवस्था है आणि शनी हाँ ये डिंग डोंग एंडपू केरळ वंडपू आणि पंडपू आणि गांडूप आणि या कमिंग फ्रॉम वी आर कमिंग फ्रॉम ऑल डिंग डोंग ग्रुप बट डिंग डोंग ग्रुप इज सिचुएटेड एट Kannada. Ding Dong is situated by Kannada. Rajesh Kohli. 1985. 84-85. बरोबर आहे. I am his friends only. Yes. All over. We blessed Rajesh Kohli's daughter and son. Both are very our close. Yeah. Today is very enjoy and full enjoy with our friends and here. Rajesh Kohli is our his daughters and Payal. sons. Haldi program. We are total celebrate. Yandana clear. Wonderful point. Tendu. Nondo. आता जेवणाची तयारी चालू आहे. त्यानंतर दिवशीला जेवणामध्ये काय काय जेवणाला काय बागडा फ्राय चालू आहे. बागरा फ्राय चालू आहे. जेवणामध्ये काय सकल्याची कालवण. हा इथे बघा बागडा फ्राय करताना दिसते. बाकी सगळं जेवण झालं ना, फक्त बागडाच फ्राय चालू आहे. इकडे काय चालू आहे? सकला चालू सकलं तर कालवण चालू इथे बघा. म्हणजे आपल्यासोबत आता कडसन ग्रुप दिसत आहे. तुम्ही कशा प्रकारे एन्जॉय करताय हल्दीमध्ये? आम्ही हे बघ जाम एन्जॉय करतोय. दारू पितोय, मच्छी खातोय. हे बघ बांगडा, सरगा, मासा सर्व आहे. रोटी बिटी जाम एन्जॉय करतोय. मग आता मासा सकला जाम कापलेला आहे. पुलच आहे आणि आता दुपारी हल्दीत नाचू आणि आता नाचू. आणि हे लग्न आहे ना आमच्या मुलीचं लग्न आहे. मुलीचं आणि मुलाचं लग्न आहे. हे बघ इथं या खावा पिवाची फुल सोय आहे. एन्जॉय. आणि आमचे पायल शिवमचे हल्दीला यायचं. आणि हल्दीला आज मासा आणि सकला कापलेला आहे. 4 मासे 4 सकले हल्दीला. ही आमची चिलबिल पार्टी. हे बघ आमच्या मामाच्या लग्नाला यायचं आणि शिवमच्या हल्दीला यायचं. जेवण कसं झालेलं आहे? बघा नाव सांगा तुमचं पहिले. सविता. जेवण कसं झालेलं आहे? मस्त. हल्दीला फुल मजा करणार ना? फुल. तुम्ही कोण नवऱ्यामध्ये? आम्ही नवऱ्यामुळे मामी. आपले व्हिडिओ बघत असतात. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे एन्जॉय करता सांगा हल्दीमध्ये. मी नवरीची मोठी मामी. आता हल्दीला आम्ही रात्री फुल धमाल करणार आहोत. आणि छोटी मामी. आपले व्हिडिओ बघता ना? हो छान असतात. आणि इकडे बघा थंडाचं बघा पूर्ण भरलेलं दिसतंय थंड्याने. हे बघा एन्जॉय करतात. बहुत खतरनाक एन्जॉय कर रहे हो ना हल्दी में? किधर से? इधर यूपी से यूपी से आलेत हल्दीसाठी. चालेल तर मंडळी आज जेवायला याला काय बोलतात? याला लोणचं बोलतात. दुनिया एकदम वसईचं घातलेलं लोणचं आहे. एकदम मिक्स लोणचं. मिक्स लोणचं ना? त्याच्यात खरूद, नारोल, बिजान आंबा, गाजर, फ्लावर एक नंबरला आहे ते घातलेलं. म्हणजे याच जेवायला आता बागडा, इकडे ताम मासा, सोडा आणि बागडा फ्राय. तर यामध्ये जेवायला जेवून घेऊया आपण. इकडे वडे चालू आहेत. साच्याचे वडे चालू आहेत. हा बरोबर. साचेचे वडे चालू आहेत. आणि हाशिवऱ्यावरून गाजलेल्या फॉरेनशी मागवलेल्या 2 ताई आहेत. बोलू हाशिवऱ्या आल्यात. तुमचं नाव सांगा. लक्ष्मी प्रभाकर म्हात्रे. तुमचं सांगा.
सुरेश सुषा ठाकूर ते वडे करता दिसत आहेत. खूप सुंदर वडे हा बनवतात. बघा इथे करून झालेले आहेत. हा पीठ कसला असतं? गव्हाचा तांदळाचा मिक्स 16 वस्तू लागतात. 17 वस्तू असतात या पिठामध्ये असं बोलतात. बघा हाच तुम्हाला इथं पीठ दिसते बघा. चालेल चालेल करा करा. ताजा दिसत आहेत. दादा तुमचं नाव सांगा पहिला. आणि बघा गळ्यामध्ये देवेन कोहली. आणि बघा होळी काय होळीचं नाव काय? ही आमची करसन घराण्याचा कलर आहे. यो बघ यो करसन घराण्याचा कलर बोटीचा. हा वियांश मुलगा तू बोल. हा माझ्या छोटे काकाचा मुलगा आणि हा 3 नंबर मुलाचा काकाचा मुलगा. आणि आम्ही सगळं एकत्र कुटुंब आहोत. आणि मी यांचा मोठा भाऊ आणि हा माझ्या छोट्या भावाचा मुलगा सुभाष कोहली. आता तुम्हाला माझ्या मुलाच्या बद्दल लग्नाबद्दल काहीतरी 2 शब्द बोलतील ते. आता खाणं पिणं फुल आहे संध्याकाळी पण. आणि सध्या आता हल्दीचा कार्यक्रम चालू आहे. आता जेवणाचा कार्यक्रम बहुतेक आटपलेला आहे. बघ घोलमाचं 5 ते आता सध्या पकवलं आणि संध्याकाळी 5 घोलमाचं कटिंग ना कटिंग तुला नेन सोबत व्हिडिओ करायला. सकलं विकलं जाम आहेत. बघा इकडे सकला आहे ना. हा किती किलोचा असेल? किती किलोचा असेल? 25 किलो. बघा 25 किलोचा सकला इथे दिसतोय. रातच्या हल्दीला ना. इकडे बघा इकडे बघा. हे बघा सकला मासा उठवता उठव नाही. चालेल चालेल ठेव ठेव. इथे भाऊ दिसत आहेत. सत्यम शिवम आणि सुंदर असे बघा 3 तुम्हाला इथे भाऊ दिसत आहेत. आज फुल खावा असतं आहे ना मित्रांनो. एकदा जरी कोळी लोकांच्या हल्दीला येऊन बघा. कमीत कमी 500 ते 700 किलो मच्छी आणून आम्ही एवढा धमाल करतो. कमीत कमी 2.5 ते 3 लाखाची दारू पूर्ण गाव केला. अख्ख्या गाव केला वाटतं म्हणजे पूर्ण गाव केला. आम्ही येऊन सगळ्यांचं संवर्धन करतो आणि खूप मजा करतो. कधीतरी कोळी लोकांच्या हल्दीला येऊन बघा एकदा. आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कंपाऊंड एकदा तरी कोळी लोकांच्या हल्दीला येऊन बघा मित्रांनो. आणि भावाला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचं कुठचं नाव काय?
घडविली रे सुपली घडविली आजी शिवराया
तर आता नवरा नवरी आता आलेले आहेत. बघू शकता हे नवरा आणि नवरीचे करवले आहेत. हे बाहेर शिकायला असतात. आताच ते आले आहेत सुट्टीला लग्नाला. त्यांनी आल्या 2-3 पोरी पण पटवलेले आहेत. हे नवऱ्याचे सगळे करवले. हे बघ तनिष, नमो, सक्षम, कुशल, विराज, ओम आणि हा मेन करवला. तर हा भाई श्रीमंत याची गर्लफ्रेंड 33 कोटी घोड्यांची नातवीण आहे. 33 कोटी लाखाची कोटीची नातवीण आहे. जरी असं काही खरं असलं तरी ताईला एकदम धन्यवाद. हे बघ नवरीच्या काकी, सर्व काकी, ही आत्या, या काकी, ही पण काकी, ही आत्या आणि त्या सर्व काकी आत्या बसल्या त्या सर्व. तिथं मंडळ दिसत आहे. तो नाव सांगा. कोण नाही बोलत. कोण बोलणार? नाव सांगा. नाव तुम्ही कोण लागतात नवऱ्या म्हणायचे? आत्या. आज फुल धमाल करणार ना हल्दीला? खूप आनंद होत आहे. बोला. तुमच्या घरात लग्न करे तुम्हाला कसं वाटतं बरं? खूप आनंद वाटतोय, मजा वाटते. सगळे एकत्र येतात, सर्व धमाल करतात ना? फुल धमाल. देवाची नवरीच्या आत्या दिसत आहे. काय बोला? तुमचं नाव सांगा आणि तुमच्या घरात लग्न करे तुम्हाला कसं वाटत आहे? मी नवऱ्या मुलाची आजी आहे आणि माझ्या मुलाच्या मुलांची लग्न आहेत. मला खूप छान वाटत आहे माहेरी लग्नाला आल्याबद्दल. बस बघा आपल्या तिकडे आता सुंदरम आहे आणि तुझं नाव सांग बाबा. सत्य म्हणजे सुंदरम. आता आपण कुठे चाललो आहोत? आता आपण चाललो रेवस गावात. कारण का एवढी मच्छी असते आमच्या गावात लग्नाच्या कार्यासाठी की आम्हाला गावात कापायला खूप त्रास होतो. म्हणून आम्ही ती बोटीतच कापतो. म्हणून तुम्हाला घेऊन जातो आता रेवसला. बोटीमध्ये मच्छी कशी कापतात ती बघायला. पण थोड्याच वेळात मी आमच्या बोटी पण दाखवणार आहे तुम्हाला कशा किनाऱ्याला लावलेल्या आहेत त्या. चला तर पुढे पाहू. इथे आता आपण आता आलेलो आहोत रेवस जेथे ते. आणि बघा सर्व होड्या सुद्धा सजवलेल्या आहेत. कारण काल झाली ती होळी झाली होती. त्याच दिवशी सर्व होड्या सजवलेल्या आहेत. बघा इथेच आता आपला मावरा आहे ना? मावरा आहे होडीमध्ये. तर होडीत आपल्याला जायचं आहे. चला आता होडीत जाऊया. पहिलं सकलं दिसतं. इथे सुद्धा सकलं आहेत आणि इकडे पुढे सुद्धा कटिंग चालू आहे. त्याला बसवला. हा बघा कसला आहे सकला. मासा पण दिसतात. घोल मासा पण आहे बघा. 2 घोल मासा. ते किती किलो असतील घोल मासा? नीट का पाहो सावकाश. 10 किलो. एक 10-12 किलोचा. एक 10-12 किलोचा घोल दिसते बघा. 15 किलोचा एक सकला. हा बघा हा आहे 30 किलोचा. 30-35 किलो. इकडे 30 किलोचा सकला दिसते बघा. आणि बाकीचे आहेत तिकडे पुढे. बाकीचे तिकडे. एकूण सकले किती आहे? कापता चालू आहे प्रोग्राम. सकलं किती आहेत एकूण किलो? सगळे 250 किलो सकला आणलं. 250-300 किलो सगळे आहेत पुरे. 7 मास वगैरे सर्व सगळं 700-800 किलो मच्छी आणलेली आहे आजच्या खाली हल्दी आणि लग्नासाठी 2 दिवसांसाठी. 300 किलो मच्छी आणली. 300 किलो. 300 किलो बघा मंडळी. हे असते कोळी लोकांची. ही आजच्या नाईट साठी कापण्यासाठी 300 किलो आहे आणि उद्या दुसरी आहे. हे लक्षात ठेवा. बोटी म्हणजे कटिंग चालू आहे. सगळं त्यांच्या गावामध्ये सगळ्या होडी सुद्धा लागल्या. याच्यामध्ये कटिंग चालू आहे बघा.
चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा, लाईक करा, सबस्क्राइब करा बोलते दादा. आणि घंटी पण वाजवा. बेल आयकॉन ऐकू आलीच पाहिजे. मंडळी बघितलं असाल मावरा आता चाललोय तर घरी पुन्हा. तिथे आपल्या लग्न घरी तर चाललोय पुन्हा. बघितलं असाल आपलं सकाळी काय दाखवता आलं नाही कारण हा मावरा तो कालच कटिंग करून ठेवला होता त्यावेळी, त्यामुळे काय दाखवता आला नाही. चला जरा आता लग्न घरी गेल्यावर एक भेटूया. गोव्या गाई कौतुकाने रबा विठ्ठल, गोव्या गाई कौतुकाने रबा विठ्ठल, मंदिरा जाता गो चाऊल दलायला, मंदिरा जाता गो चाऊल दलाया, अनिला पाटा गो हळद वाटायला, अनिला पाटा गो हळद वाटायला, पायल नवरी पाटावर बसली हल्दीचे दिसाला, पायल नवरी पाटावर बसली हल्दीचे दिसाला, पहिला मानवीला गावचे कुलदेवाला, पहिला मानवीला फुलाचे कुलदेवाला, आमचे गावचे गावदेवीला, दिला आमचे गावचे गावदेवीला, मंडीला जाता गो चाऊल दलायला, मंडीला जाता गो चाऊल दलायला, अनिला पाटा गो हळद वाटायला, शिवम नवरा पाटावर बसला हल्दीचे दिसाला. सगळं आजीसा बसल्या. आता काय काय प्रोग्राम झाला? जात वरतात ना त्याचा तो कार्यक्रम आहे. हल्दीचा जुना जुना पुराणे सालचा म्हाताऱ्याचा पूर्वजांपासून आहे. ही जात आणि सूप यांचा हा मान आहे. बघा भरपूर जुनी परंपरा इथे बघा ना. इथे बघा सर्व ही आजी, ही मावशी, ही आजी, सर्व ज्येष्ठ महिला इथे दिसतात बघा सगळ्या घरातल्या, आणि बाकीची मंडळी सुद्धा दिसतंय. गोऱ्यान गोरू बोलतय साखर गोरू सक्के मामाची, केली पोरू सक्के मामाची, केली पारू. लटा मटा या सोयरीचा, फुला मोठा या सोयरीचा, फुला मोठा गणित मध्ये दिसतंय ग, गणित मध्ये दिसतंय ग. नमन पालीच्या गणरायाला, नमन पालीच्या गणराया, यश मग पायाला सौभाग्याला, हिरव्या तायत्या चुड्याला, यश मग पायाला सौभाग्याला, हिरव्या तायत्या चुड्याला. गाडी आली तर घाई 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 घाई, थांबायला वेळ नाही, कशी घाई घाई घाई. हळदी आता लावायची सुरुवात झाली आहे इकडे. शिवम आणि पायल यांचा जसा हात आहे तो हळदी तुम्हाला बघायला मिळते. लारू किले सुनस केली सायनाथ भावजीनी बोली केली, लारू किले सुनस केली सायनाथ भावजीनी बोली केली, पहिला करू बोलते साखर पुरा नशी जावई दारू घरा, पहिला करू बोलते साखर पुरा मगशी जावई दारू घरा, लग्नाची तारीख ठरली करा तयारी नवरीची, लग्नाची तारीख ठरली करा तयारी नवरीची, सांगण गोधार आमचे बंदरावचे मामसला, सांगण गोधार आमचे बंदरावचे मामसला. नानाची करवली आहे. आता मी नवरा आणि नवरीला हळद लावणार आहे.
आपल्यासोबत आता मेन करवली आहे. तो 19ला तुझाच लग्न आहे ना? 19ला सत्यम आणि इथं सुद्धा लग्न आहे 19ला. आपण तेव्हा सुद्धा येणार आहोत आपल्या. आता मेन करवली आहे ना? तिची आता रील चालू आहे. चिरवा तिला बोला. तर मंडळी आता आलोय. बघितलं असं मासं कापताना, मावरा कापताना बघितलं असं. आता जेवण काय आहे ते आता बघूया. काय हे बघायचं. हे बनवलंय फ्राय राईस. आणि ती माशाची घोल माशाची बघायचं. घोल माशाची त्याचा काय करता येतं? कालवण. आता घोल माशाचं कालवण असणार आहे. तेच तुम्हाला दिसतंय. आणि तिकडे बागडा पाय चालू आहे. हा. आणि बघा इकडे चालू आहे जेवणाची तयारी. बागडा फ्राय दिसते बघा. आणि इकडे फ्राय राईस. घोल माशाचं कालवण. हा, घोल माशाचं कालवण आहे ना? बघा मस्त जेवण बनवलेलं आहे. जे दिसतंय. तुझं नाव सांगा. कल्पना. घोलीचं कालवण केलं. घोलीचं कालवण. घोलीचा कालवण होते बघा. चालू आहे ना? अजून टाकलाय नाही. इकडे बागडा फ्राय चालू आहे. आणि इकडे अजून बघा मॅरिनेशन केलेलं दिसतात बागडे. एवढे अजून बागडे फ्राय करायचे बाकी आहेत. बागामध्ये तर सेटअप लागलाय. ते बँडचा बँड होता. आमच्या बँडचं नाव आहे रिदम बीट्स रेवस अलिबागवाला. आता मी पहिला गाणं चैत्र सप्तमीच्या जो 21चा गाणं आहे तो आम्ही आता स्टार्टिंगला इंट्रोला चालू करणार आहे. हां, कॉन्टॅक्ट नंबर जो कोण ऑर्डर देते. माझं नाव मिलिंद कोटेकर. 8806755134.
हाय करा हाय करा हाय. तर आम्ही आलेलो आहोत शिवम भाऊच्या हळदीला आणि आता आम्ही आज नाईटला फुल रोडा करणार आहोत. आता सध्या आम्ही शिवम भाऊच्या आमच्या वहिनीच्या घरी गिफ्ट घेऊन जाणार आहोत. तिथं पण फुल रोडा करणार आहोत. तिथं पण नसणार आहोत. अक्षय भाऊ या. ही सर्व आमची टीम आहे ना. शरीफ पंड्याल फुल रोडा करणारी. हा लग्न आमचा हौशी मौजीचा सण आहे. काय पाहिजे बायांना मला? मोटार मागतान बा फिरायला मोटार. तर म्हणजे आपल्यासोबत आता नवरा नवरीचे आजी आहेत ना. आजीसा दिसता. तर आता नाव विचारूया. तुमचं नाव सांगा. माझं नाव मंजुली. तर आपल्यासोबत 4 बोटींचे मालक मालकी तिथं आहे तिथे. आता घालून का किती जणांची चैन आहे? 11. तुमचं नाव सांगा. येसुबाई. नातवांचं लग्न आहे, लग्न कार्य आहे. तुम्हाला कसं वाटतंय? माझे नातू असं लग्न आहे. खूप मजा केली. आम्हाला जाम आनंद वाटतोय. आमचा पूर्ण परिवार एकमेरी आहे त्याचा आनंद वाटतोय. परिवाराचा आनंद वाटतोय. मला खूप छान वाटतंय. माझं लग्न आहे. मित्र परिवार खुश आहेत. माझ्या वडिलांचे जी टीम आहे ती पण आहे. मला खूप आनंद वाटतंय. आपण माझा काका त्यामध्ये आनंदात आहे. आणि मित्र माझ्या बहिणीच्या मैत्रिणी त्या पण आहेत. त्याच्यात गिफ्ट घेऊन आलेले आहेत. आणि तुमचे सविस्तर सांगतील ते कसे बोलली. नवरीकडे जाणार आहोत. आमच्या आत्याचं पण मुलाचं लग्न आहे. तिथं पण आम्ही जाऊ.
सोन्याचा हार मागतात सोन्याचा हार